नमस्ते सुधीरजी. नमस्ते. आपलं एमसीसीआय मेंबर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे. आम्ही एक नवीन मालिका सुरुवात केली आहे यावर्षी. तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. उद्देशच असा आहे की लघुमध्यम उद्योजक ज्यांचं टर्नओव्हर 250 कोटींपेक्षा कमी असतं यांच्यासोबत चर्चा करायची, जेणेकरून इतर मराठी उद्योजक किंवा जे उद्योजक बनू इच्छितात त्यांना त्यातनं काहीतरी समजावं, कळावं, प्रेरणा मिळावी किंवा त्यातनं काही धडे घेता यावेत, हाच त्याचा एक उद्देश आहे. ओके. आपण सुरुवात करूया सुधीरजी, हे समजून घेऊ की आपली कंपनी काय आहे आणि तिचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ह्या काय आहेत. माझं नाव सुधीर नारायणराव वाहनदुर्गे बरं का. माझी कंपनी सिद्धकला इंजिनियर्स या नावाने आहे आणि मी 1997ला चालू केलं आणि 97 ते 2003पर्यंत सर्व्हिस प्लस बिझनेस असं दोन्ही केले. ऑलमोस्ट माझ्याकडे 80 लोकं होती बरं का, आणि मी ज्या सरांकडे काम करत होतो त्यांच्याकडे 80 लोकं होती. ओके. त्यामुळे ती दोन्ही सांभाळून मी कंपनी ऑलमोस्ट 14 तास ते 16 तास वर्क करून ती उभी केली. म्हणजे तुम्ही एका कंपनीत कामाला होता, ते असताना सुद्धा 6 वर्ष तुम्ही स्वतःची कंपनी ठेवली. बरोबर. आणि ज्या कंपनीत कामाला होता त्यांना ते ओके होतं. छान. सरांनीच मला प्रेरणा दिली अच्छा. की आपलाच बिझनेस का नाही करत. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा छोट्या प्रमाणात केलं आणि मग हळूहळू उद्योग वाढवत गेलो. छान. 2003 नंतर मी कंपनी सोडल्यानंतर मी माझा बिझनेस अजूनही जास्त डेव्हलप मागच्या केला. 20 वर्षामध्ये आणखी चांगला डेव्हलप. बरोबर. पण सुरुवात तुम्ही केली फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, म्हणजे तुमच्या हो. पार्श्वभूमी काय होती उद्योगाची? नाही नाही. फर्स्ट जनरेशन. आपण उद्योगाविषयी तर नक्की बोलूयात, बरोबर. पण त्या अगोदर हे सांगाल की पार्श्वभूमी काही नसताना उद्योग करणं हे मराठी व्यक्तीसाठी किती सोपं आहे, अवघड आहे का? व्हॉट्स द बिग डील, म्हणजे काय वाटतं याविषयी? ॲक्च्युली मी जेव्हा इथं सर्व्हिसला आलो 1997ला स्टार्ट केलं तेव्हा खरोखर म्हणजे मी 10-12 टाईपचे बिझनेस करून बघितलेले आहेत बरं का. तो कुठला सूट नाही झाला. ज्याच्यात अनुभव आला तोच बिझनेस करावं असं शेवटी त्या कन्क्लुजनला आलो. आणि मग नंतर मी शीट मेटल फॅब्रिकेशनमध्ये सर्व्हिसला होतो. काय 3 ठिकाणी सर्व्हिस केली वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मग नंतर पार्ट टाईम करत गेलो. पार्ट टाईम नंतर फुल टाईम करत गेलो आणि मग माझा बिझनेस असा एक्सपान्शन करत गेलो. आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की एखादा उद्योजक बऱ्याच वेळा अडखळतो, त्याला हवं तेवढं यश मिळत नाही, तरी सुद्धा तो परत न थकता, न हारता, हार न मानता परत एकदा उभा राहून परत आणखी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. हे सर्व करताना सध्या काय टर्नओव्हर आहे अंदाजे आपल्या कंपनीचा? माझ्या कंपनीचा टर्नओव्हर मागच्या वर्षीचा 60 कोटी आहे आणि ऑलमोस्ट मी कोविडमध्ये फक्त कमी होता, नाही तर मी ऑलमोस्ट 10 ते 15% वाढ होती दरवर्षी. खूप छान. म्हणजे 8 ते 10 वेळा यश न मिळता सुद्धा न थकल्यामुळं, न हार मानल्यामुळं परत जर तो प्रवास चालू ठेवला तर आज तो 60 कोटीपर्यंतचा आहे. तर आपल्यापैकी काही उद्योजकांना, नवीन उद्योजकांना असं वाटत असेल की आपल्याला हवं तितकं यश मिळत नाहीये, तर ही एक नक्की प्रेरणादायी कहाणी आहे. जर आपण अविरत प्रयत्न केलेत तर कसं काही वर्षानंतर, म्हणजे जवळपास 20 ते 25 वर्षानंतर आपल्याला 60 कोटीपर्यंतची कंपनी मोठी बनवता येते. तर आपण याविषयी आणखी जास्त समजून घेऊयात. तर कंपनी काय, प्रोडक्ट्स काय आहेत कंपनीचे, कुठल्या प्रकारचे क्लायंट्स आहेत, ते भारतात आहेत की भारताच्या बाहेर आहेत की काय आहे? माझं सध्याला सगळे इथलेच आहेत, लोकल आहेत बरं का. आम्ही शीट मेटल फॅब्रिकेशन आणि टूल्स बनवतो, प्रेस टूल्स बनवतो बरं का. आणि गेले 25 वर्ष आम्ही या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. काय मी ऑटोमोबाईल सेक्टर, काय नंतर नॉन ऑटोमोबाईल सेक्टर, काय फर्निचर आयटम्स, काय ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, काय असे वेगवेगळ्या उद्योगमध्ये जॉईन झालेले आहे. त्यामुळं मला स्कोप खूप मिळतो. काय बऱ्याच ठिकाणी कुठं डाऊन असेल तर साधारण फर्निचर इंडस्ट्री जोरात असते. फर्निचर इंडस्ट्री जेव्हा जोरात कमी होती तेव्हा ऑटोमोबाईल चालू असतं. त्यामुळं मला बिझनेस कमी नाही झाला. इनफॅक्ट माझ्या बिझनेसमध्ये मला ग्रोथच करायला मिळालेली आहे आत्तापर्यंत. आणि आता ईव्ही इंडस्ट्रीजचं मी मॅक्झिमम काम करतोय. तर हे सांगाल की आपला जो 60 कोटीचा टर्नओव्हर आहे तो जर 100 रुपये मानला तर त्याचा किती टक्के हा ऑटोचा आहे आपला टर्नओव्हर अंदाजे? 50% आहे. 50% ऑटोमोबाईल आहे आणि 30% ॲग्रिकल्चरमध्ये आहे आणि 15% फर्निचर आयटम्समध्ये आहे, 5% होम अप्लायन्सेस. तर मी काही जे एमसीसीआयचे सभासद आहेत, मेंबर्स आहेत, त्यांच्याकडून ऐकत होतो की शीट मेटल इंडस्ट्रीला सध्या काही असे खूप चांगले दिवस नाहीत, कारण त्यांना खूप प्रेशर आहे. मोठ्या मॅन्युफॅक्चरर्स कडनं मार्जिनवरती प्रेशर येतं आणि इतर प्रेशर असल्यामुळे प्रॉफिटेबिलिटी खूप इम्पॅक्ट येतो. पण अशा काळामध्ये आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्स आहे. आपले ग्राहक जे आहेत ते ऑटोमध्ये आहेत,
त्यामुळं ॲग्री फील्डमध्ये सुद्धा आहेत आणि त्यासोबतच फर्निचर मार्केटमध्ये आहेत. बरोबर त्यामुळे आपल्याला ते मॅनेज करून थोडं सोपं गेलं. बरोबर. तर हे होत असताना आता ईव्ही आली आहे ईव्ही वाढतीये. बरोबर. तर त्यामुळं ऑटो कॉम्पोनंट जो आहे आपला ऑटो सेक्टरचा जो 50% कॉम्पोनंट आहे त्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे? ईव्हीमुळे शीट मेटलला इम्पॅक्ट थोडाफार होईल. खरं तुम्ही जर समजा स्पेसिफिक ट्रान्समिशनचे पार्ट घेतला किंवा काही स्पेसिफिक त्या ईव्हीमध्ये सिटिंग सिस्टीम्समध्ये घेतलं तर तुम्हाला स्कोप अजूनही आहे. कारण का सिटिंग सिस्टीम्स हे कॉमन आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला सिटिंग सिस्टीम्समध्ये जर गेलात तर तुम्हाला स्कोप अजूनही भरपूर आहे. काय तुम्ही कसं चॉईस करता कॉम्पोनंट त्याच्यावरती आहे आणि शक्यतो क्रिटिकल पार्ट्स करण्यामध्ये आपली एक्सपर्टाईज आहे. आणि माझ्याकडे सगळं म्हणजे मशिनिंगपासून काय शीट मेटल फॅब्रिकेशनमध्ये सगळे काही आहे. खूप छान. पण ईव्ही आल्यामुळं कुठल्या आणखी गोष्टीला शीट मेटल किंवा त्या व्यतिरिक्त जर नवीन कुठला उद्योजक ऐकत असेल तर त्याला कुठं संधी आहे आणखी कुठला नवीन उद्योग सुरुवात करण्यासाठी? ईव्हीमध्ये बऱ्याच कंपन्या येत आहेत. त्यांनी चॅलेंजेस आहेत ईव्हीमध्ये. कस्टमर चॉईस बरोबर करायला पाहिजे. कारण का बरेचसे कस्टमर नवीन येत आहेत आणि मग ते मध्येच बंद पडतात. त्यामुळं कस्टमर चॉईस जर चांगली असेल तर निश्चितच ईव्हीमध्ये स्कोप आहे. खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही, कारण ईव्हीमध्ये बऱ्याच ह्या स्टार्टअप्स आहेत. बरोबर. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये भरपूर कंपन्या येतात, त्यातल्या काहीच सक्सेसफुल होतात. त्यामुळं जर आपण व्हेंडर असाल अशा कंपन्यांची तर आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. समजू शकतो. बरोबर. तर आपण सांगितलं एक स्वतः फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात. आपण बऱ्याच अपयशांना किंवा जिथे यश नाही मिळालं अशा बऱ्याच गोष्टीनंतर आपल्याला ही कंपनी सुरुवात झाली. शीट मेटलमध्ये काम करते आणि 60 कोटीचा आता टर्नओव्हर आहे आपला. तर किती एक लोक काम करतात आपल्याकडं? आता सध्याला 300 लोक आहेत. त्याच्यामध्ये 50 ब्ल्यू कलर आहे काय आणि बाकीचे सगळे व्हाईट कलर. छान. तर हे जेव्हा आपण लोक पाहतो, कामगार पाहतो किंवा मॅनेजर्स कॅटेगरी पाहतो, ह्या सर्वांना मिळून विचार करताना कौशल्य हे एक महत्वाचं स्किल असतं. बरोबर. असं कुठलं स्किल आहे जे आपल्याला आवश्यकता आहे मात्र सहजगत्या उपलब्ध होत नाही? सध्याला आम्ही फेस करतो ते डिझाईन सेक्शनमध्ये आहे. बऱ्याच नवीन मुलांना डिझाईनमध्ये इंटरेस्ट असतो. 1-2 वर्ष काम केल्यानंतर परत त्यांना संधी मिळते म्हणून ते सोडून जातात. म्हणजे तिथं आपल्याला कंपनीमध्ये मिळते त्यामुळे सोडून जातात. बरोबर. आणि सुरुवातीला त्यांना डिझाईनमध्ये कोण स्कोप करायला देत नाहीत म्हणून ते शिकवायला लावतात आणि मग नंतर जातात. तर ठीक आहे, हे मार्केटचं ट्रेंड आहे, हे असंच चालू राहणार. मला एमसीसीआयचे अध्यक्ष दीपक करंदीकरजी सांगत असतात की एमएसएमई जे आहेत, लघु मध्यम उद्योजक, हे सगळ्यात मोठ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहेत मोठ्या कंपन्यांसाठी. कारण ट्रेनिंग इथं होतं मग ते जंप होतात, मोठ्या कंपन्यांकडे जातात. शिफ्ट. पण मार्केट असंच चालतात त्यामुळे त्याला काही पर्याय नाही. पण जितके जास्तीत जास्त डिझायनर्स हे उपलब्ध होतील त्या लोकांना नोकरीसाठी काही कमी नाही हे आपला बोध नक्कीच. बरोबर. हा उद्योग चालवते वेळी बरेच मोठ्या कंपन्या ह्या आपल्या ग्राहक आहेत. तर डिलेड पेमेंटचा कधी इश्यू येतो का आपल्याला? आता मोठ्या कंपन्यांचं जेव्हापासून गव्हर्नमेंटनी त्यांना रिस्ट्रिक्शन केलेलं आहे आणि जे काय MSME ऍक्ट खाली आहेत त्यामुळे जरा परिणाम त्याचा सुधारलेला आहे. त्यामुळे तर आता डिले पेमेंट असं नाही आहे, असा इतका मोठा इश्यू नाही आहे. बरोबर. ठीक आहे, समजू शकतो. आपण कौशल्याविषयी बोललो, आपण डिलेड पेमेंट विषयी बोललो, त्यानंतर आपण चर्चा करूया टेक्नॉलॉजी विषयी. टेक्नॉलॉजीचा काही रोल आहे का? तुम्ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करता का कंपनीमध्ये? कधीपासून करताय? बरोबर. टेक्नॉलॉजीबद्दल बाबतीत म्हटलं तर सध्याला आपण मॅक्झिमम टेक्नॉलॉजीकडेच वळलं पाहिजे. कारण मॅनपॉवरचा इश्यू आहे आणि जसं आपल्याला उत्तर भारतामधनं काही मुलं येत होती काय, आता ती मुलं येणं तिकडनं कमी झालेलं आहे. त्यामुळं पिक अँड प्लेस किंवा रोबोटिक वेल्डिंग काय अशा टेक्नॉलॉजीकडे आपले वळले पाहिजेत आणि त्याकरता आपण मॅक्सिमम प्रयत्न करतो की बाबा टेक्नॉलॉजीमध्ये काम करता कसंही. खूप छान. ह्यासोबत तुम्ही मला हे सुद्धा सांगाल की इंटरनली कंपनी चालवण्यासाठी जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लागते त्याचा आपण काही इम्प्लिमेंट केलंय का? कुठलं सोल्युशन? CRM असतात, ERP असं काही? आम्ही ERP आहे, गेली 13-14 वर्ष आम्ही ERP वापरतो. त्याचा फायदा वाटतो? त्याचा फायदा भरपूर होतो बरं का. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की सगळं मटेरियल आपल्याकडे आहे, बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण सगळं व्यवस्थित करतोय, परंतु जोपर्यंत तुम्ही सिस्टीम करत नाही कंपनीमध्ये तोपर्यंत आपली ग्रोथ जास्त होत नाही. आणि एक माणूस जेव्हा चालवतो तेव्हा आपल्याला टीम चालवताना हे सिस्टीम रिलेटेडच करावं असं माझं मत. पण सुरुवात जेव्हा छोट्या कंपन्या असतात ना तेव्हा त्या म्हणतात थोडी मोठी होऊ दे मग मी करतो IT किंवा सिस्टम, असं वाटतं ना छोट्या कंपन्या? बरोबर. तुम्ही काय सांगाल? नाही, छोट्या कंपन्या जरी असल्या तरी जर समजा एक साधारण
30-40 लोक असतील तोपर्यंत ते कंट्रोल होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला ग्रोथ करायची असेल तेव्हा सिस्टम रिलेटेडच काम करावं, आपल्या कंपनीची ग्रोथ ऑटोमॅटिक होते. खूप छान संदेश दिला तुम्ही. या सर्वांसोबत मला हे सांगाल की गव्हर्नमेंटशी कधी त्यांच्या स्कीम्स ज्या असतात, त्यांच्या ज्या योजना असतात, यांच्याशी कधी संपर्क येतो आपला? गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या अंडर आता जे कोविडच्या काळात GECL दिलं होतं गॅरंटी, इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी, बरोबर, त्या आपल्याला खूप फायदेशीर ठरल्या बरं का. त्याच्यामुळे आपल्याला जे काही 2-3 महिने बंद होता आपला उद्योग, त्या ह्यानी GECLनी आपल्याला चांगला बूस्ट मिळाला आणि मदत झाली फायनान्शियली. ही बाब जेव्हा भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी जेव्हा पुण्यात आल्या होत्या, बरोबर, तेव्हा मी आणि आमचे अध्यक्ष दीपक करंदीकर जे आम्ही त्यांना भेटलो, सिम्बायसिस मध्ये भेटलो होतो. आम्ही त्यांना आवर्जून सांगितलं की इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी ही जी स्कीम होती त्याचा खूप फायदा झालाय. त्याचं एक उदाहरण आहे आणखी चांगलं हे की जेव्हा सेल्स होत नव्हते, सेल्स कमी होत होते, मात्र खर्च होता, त्यावेळी क्रेडिट हवं होतं, तर ते इमर्जन्सी क्रेडिट त्याला सरकारने गॅरंटी दिली होती, त्यामुळं क्रेडिट मिळणं सोपं गेलं होतं. तर ही खूप चांगली बाब आहे. अशा ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या समजून घेणं आणि त्याचा फायदा घेणं हेही आपलं काम आहे MSME म्हणून. त्यासाठी MCCI मध्ये, मराठा चेंबर मध्ये एक MSME फॅसिलिटेशन डेस्क आहे, त्याच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधू शकता आणि ही अशी माहिती घेऊन अशा स्कीमचा आपणही फायदा घेऊ शकता. तर ही आपण जेव्हा जर्नी पाहतो की शून्यापासनं 60 कोटीपर्यंत, अक्षरशः एका व्यक्तीपासनं 200-300 लोकांपर्यंत, काहीच नसण्यापासनं ते इतक्या सर्व क्लायंट्स असण्यापर्यंत, काय वाटतं की एक मराठी उद्योजक म्हणून आपण हे करू शकलो याचं जे समाधान आहे ते तुम्ही कसं त्याविषयी बोलाल, त्याविषयी काय सांगाल, जेणेकरून इतर जे श्रोते आहेत मराठी त्यांना यातनं काही प्रेरणा मिळेल? मी एक चांगलं उदाहरण सांगतो बरं का. मी जेव्हा सर्व्हिसला होतो तेव्हा मला बजाज ऑटोमध्ये एक जॅपनीजनी आम्हाला सांगितलेलं होतं. तर त्याचं म्हणणं आहे की एक स्कल्पचर जो आहे तो त्याची मूर्ती कशी छान बनवतो, काय तो जेवढ्या वेळा हॅमरिंग करतो तेवढ्या वेळा ती मूर्ती छान होते. त्यामुळं तेच उदाहरण सगळ्या बिझनेस उद्योगांनी घ्यायचं आहे की तुम्हाला हळूहळू करत जायचं आहे, हळूहळू वाढवत जायचं आहे आणि जेवढ्या वेळा तुम्ही त्याला हॅमरिंग करत राहाल तेवढी ती मूर्ती सुरेखच होणार. त्यामुळं त्याला आपल्याला 100% काय आपल्या उद्योगाला जर वाढ करायची असेल तर ऑलवेज तुम्हाला ट्राय करत राहावं लागेल. काय तुम्ही त्याच्यात हार मानून चालणार नाही. हार मानलेला बिझनेस नाही करता येणार. खूप छान बोललात. या सर्व चर्चेनंतर मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे, तो म्हणजे यापुढे पुढले 3 वर्ष, पुढले 5 वर्ष काय व्हिजन आहे किंवा काय प्लॅन्स आहेत तुमच्या कंपनीमध्ये? माझं काम आहे, आता मी सध्याला एक स्पेसिफिक स्विंग आर्म असेंब्ली केलेली आहे डेव्हलप, काय जी सगळ्या 2 व्हीलर्सला लागते आहे आणि असं हे इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये पण ती इम्प्लिमेंट होती आहे. तर बरेच मोठे उद्योजक पुण्यामधले ते करतात सध्याला आणि ते एक चॅलेंज म्हणून मी PIO करता डेव्हलप केलेलं आहे. माझं काम आहे की ते सगळ्या गाड्यांमध्ये ते इम्प्लिमेंट कसं करता येईल त्याच्यावरती मला काम करायचं. खूप छान. तर ही अशी खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. मला एक आवर्जून विचारावं वाटतं की ही पुढे हा उद्योग घेऊन जाण्यासाठी तुमचं काही सक्सेशन प्लॅनिंग आहे काय? आपण आणखी तरुण आहात, आपण आणखी बरेच वर्ष चालू शकता हे नक्की, मात्र सक्सेशन प्लॅनिंग वरती कधी विचार केलाय का उद्योजक म्हणून? हां, सक्सेशन प्लॅनिंगमध्ये माझ्या 2 मुली आहेत मला. 2 मुलींनी माझा बिझनेस जॉईन केलेला आहे बरं का. आणि मोठी मुलगी माझी गेली 3-4 वर्ष काय या बिझनेसमध्ये आहे आणि त्यांचं प्लॅन आहे की माझी कंपनी साधारण 150-200 कोटीपर्यंत पोचायला पाहिजे. खूप काय छान. तर ती गेल्या 3-4 वर्षात हे नक्कीच अचीव करण्यासारखी गोष्ट आहे. हे किती इंटरेस्टिंग बाब आहे, मुलं असो की मुली असो, की जेव्हा आपल्या वडिलांचं किंवा आपल्या पालकांचं स्वप्न पुढे घेऊन ते आणखी मोठं करतात, त्याचं समाधान, आणि ते करतेवेळी फक्त कुटुंबियांसाठीच नव्हे तर जो रोजगार नवीन जास्त निर्माण केला जातो त्यामुळं इतर कुटुंबांसाठी जे समाधान होतं ते मात्र नक्कीच खूप आनंददायी असं आहे. तर ही कहाणी शून्यापासनं 60 करोड पर्यंतची आता, आणि त्यानंतर 200-250 कोटी किंवा 150-200 कोटींचं जे त्यांचं ध्येय आहे, ही कहाणी सध्या एका व्यक्तीपासनं ते 200-300 लोकांपर्यंत, त्यानंतर ते 200-300 लोक 500-500च्या पुढे जातील, ही कहाणी ही नक्कीच प्रेरणादायी आहे. आपल्याला या कहाणीविषयी काय वाटतं हे आपण नक्कीच कमेंट्समध्ये कळवावं, आणि अशाच उद्योजकांशी आम्ही मुलाखत घ्यावी असं वाटत असेल
तर आपण आपले सजेशन्स, आपला सल्ला हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवावं. आपण आजची ही मुलाखत इथंच थांबूयात. आपण आलात सुधीरजी, आमच्याशी चर्चा केलीत, याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.